हॅलो फ्रेंड्स, राधे राधे, जय श्रीकृष्ण. नेहमीप्रमाणे आवरलं, बाप्पाची पूजा झाली, त्यानंतर कबुतरांना खायला दिलं. आजचा दिवस खास होता कारण आज माझी आई आली होती. आईच्या हातचा स्वयंपाक कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतो. पण आईने स्वयंपाकात नॉनव्हेज केलं होतं जे मला नाही आवडत. त्यामुळं तिच्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी नॉनव्हेज केलं होतं. मी नॉनव्हेज नाही खात बिकॉज आय एम व्हेजिटेरियन. आधी खात होते पण कळलं की हे माझ्यासाठी चांगलं नाही, तेव्हापासून मी सोडून दिलं. माझ्यासाठी मी कारल्याची पौष्टिक भाजी केली होती आणि त्याचसोबत उकडीची भरली मिरची केली होती. कशी केली ते मी तुम्हाला सांगते. मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि 1 ते 1.5 चमचा जिरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, वाळलेलं खोबरं किसून घेतलं आणि तिखटपणासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या. हे सर्व पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घेतलं. त्यानंतर बेसनमध्ये हे मिश्रण घातलं. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मिरचीमध्ये भरून घेतलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकता. ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करतो त्याचप्रमाणे आधी प्लेटला तेल लावून घेतलं आणि मिरची भरून त्यात ठेवली आणि वरण भाताच्या कुकरमध्येच 3 शिट्टीमध्ये मिरची उकडून घेतली. थंड झाल्यानंतर मंद गॅसवर थोडं ब्राऊन होईपर्यंत तळून घेतली. छान कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम अशी ही उकडीची भरली मिरची तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे, जय श्रीकृष्ण.